नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुकाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. येत्या 24 तासातील हवामान अंदाज पाहूया. पावसाच्या प्रमाणात थोडी वाढ होत चाललेली आहे आणि एका ठिकाणी मुसळधार किंवा अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कारण तर तसंच आहे, मुंबईच्या आसपास एक चक्राकार कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं होतं. त्यामुळं आज नाशिक, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, पालघर, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, नाशिक, पुणे ह्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडलेला दिसून येत आहे. आणि इकडे बीडचा पूर्ण परिसर, लोणार, नांदेडचा काही भाग, अकोला, पुसदचा काही भाग ह्या भागातसुद्धा हलका मध्यम पाऊस झालेला आहे. चंद्रपूर, कापसी, कांकेर, इकडं गडचिरोली साईडला सुद्धा पावसाचा हलका मध्यम, काहीचा चंद्रपूर साईडला मुसळधार पाऊस झालेला दिसून येतो आहे. सोलापूर ते विजापूरपर्यंत काही हलका मध्यम पाऊस झालेला दिसून येतो आहे. उर्वरित पाहायला गेलं तर इकडे सांगली, जत ह्या भागात हलकासा पाऊस झालेला असं पट्ट्यात दिसून येते विटापर्यंत. बाकी सर्व बघायला गेलं तर बंगालच्या उपसागरामधून एक तीव्र असं पावसाची निर्मिती होत आहे आणि ते उद्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत येऊन पोहोचण्याची शक्यता काही भागात वाटत आहे. सध्या मुंबई परिसर आणि इकडे हैदराबाद पासून पावसाची ढग पुढे सरकताना दिसत आहेत. उद्याच्या भागात पाहायला गेलं तर उद्या इंदोर, झाशी, इकडे नागपूर परिसर ह्या भागात एक चक्राकार स्थिती किंवा कमी दाबाचं क्षेत्र तीव्र झालेलं दिसून येतं. त्या अनुषंगानं पाहायला गेलं तर उद्या छत्रपती संभाजीनगर म्हणा, मुंबई, पुणे किंवा उत्तर भागातून मुसळधार अतिमुसळधार पाऊस झाला व जागोजागी स्थानिक वातावरण बनवून पावसाची शक्यता वाटत आहे. ते सविस्तर पुढे पाहूया. चंद्रपूर, गडचिरोली भागात, देसाईगंज, माकोगणा ह्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे उद्या. आणि घोटी, भंडारा, गोंदिया, वारासिवनी याही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे. घोटी, भंडारा, नागपूर, उमरखेड हलका मध्यम पाऊस पडायची शक्यता वाटते. यवतमाळ, माकोला, वाणी, वर्धा, वरबी ह्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस शक्यता आहे. विदर्भात थोडासा पावसाचा हलका मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वाटते. वारूड, सासूर, घोटी, नागपूर, कोंडली ह्या भागात हलकासा किंवा हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता वाटत आहे. बेटूल, मुलटी ह्या भागातून सुरुवात होऊन अमरावती, अचलपूर, अकोला, धारमी, बोरनारपूर, कामगाव, अकोला मध्यम ते मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडायची शक्यता त्या भागात आहे. चिखली, करंजे ह्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस. लोणार, वाशिम, जिंतूर, हिंगोली, पुसद हलका काही मध्यम सरी पण येतील. शिरपूर, धुळे, पालोरा, जळगाव, बर्नारपूर, इकडे सेंदवा ह्या भागातून मध्यम ते मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे. 1-2 ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता वाट दिसत आहे. मनमाड, मालेगाव, चाळीसगाव, शिल्लोड ह्या परिसरात मुसळधार पाऊस पडायची शक्यता पण वाटते. वैजापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, श्रीरामपूर ह्या भागात हलका मध्यम स्वरूपाचा किंवा काहींचा जोरदार स्वरूपाचा पाऊस पडायची शक्यता दिसत आहे. इकडे राजपिंपळा, नंदुरबार, नवापूर आणि व्यारा, शिरपूर, सेंदवा ह्या भागातून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. या भागात मुसळधार शक्यता आहे. साक्री, मालेगाव, धुळे मध्यम ते जोरदार. चाळीसगाव परिसरात मुसळधार पावसाची शक्यता वाटते. इगतपुरी, कल्याण, डोंबिवली, वाडा, पालघर, डहाणू आणि जुन्नर ह्या भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. नाशिक परिसरात हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता दिसते. मुंबई, खापोली, पुण्याचा पश्चिम भाग, खेडचा पश्चिम भागातून सुद्धा चांगला मुसळधार पाऊस पडायची शक्यता दिसत आहे. गोरेगाव, सातारा घाट परिसर, संपूर्ण घाट परिसरात मध्यम ते मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे. पुण्याचा जेजुरी, डहाणू, कराड, वडूज, कोल्हापूरचा सांगली ह्या भागातून सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. चिपळूण, रत्नागिरी, सातारा पश्चिम भागातून राजापूर, सावंतवाडी हे कोल्हापूरचा पश्चिम भाग, निपाणीचा पश्चिम भाग मुसळधार पावसाची शक्यता वाटत आहे. बेळगावच्या पश्चिम भागातून सुद्धा मुसळधार पाऊस दिसतोय. गोव्याच्या भागात सुद्धा चांगला पाऊस आहे. गोकाक परिसरात हलका मध्यम पाऊस दिसून येत आहे. एकंदरीत उद्या पावसाची प्रगती जास्त आहे. चॅनल सबस्क्राईब करून घ्या. कुरुंदवाड, सांगली, तासगाव, खोची, जत,
कोडची अतनी ह्याही भागातून हलका मध्यमचा पाऊस दिसतोय. विट्टा, मायणी, तासगाव, खोचिजत ह्याच्या उत्तरेस हलकासा पावसाची शक्यता किंवा जोरदार थोड्याशा सरी येतील असं वाटतं. आणि इकडे बारामती, इंदापूर, अकलूज, कुर्डुवाडी, पंढरपूरचा उत्तर भाग, पल्लवी ह्या भागातून सुद्धा सोलापूर, अक्कलकोट, उमरगा ह्या भागातून सुद्धा मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी अति जोरदार पाऊस येण्याची शक्यता वाटते. तुळजापूर, वैराग, उस्मानाबाद असा औसा ह्या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस येण्याची शक्यता दिसत आहे. उमरगा, निलंगा आणि इकडे कर्नाटक भागातून सुद्धा बसव कल्याण ह्या भागात सुद्धा चांगला पाऊस दिसतोय. लातूर, शिरूर, उदगीर, अहमदपूर आणि ह्या भागातून सुद्धा पंढरपूर भागात जोरदार पावसाची शक्यता दिसते.